अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज प्रण करो। लवकरच नवीन वर्ष सुरू होत आहे आणि जगाप्रमाणे जे नवीन वर्ष सुरू होतंय त्याप्रमाणे आपल्या नवीन वर्षातला सुवासिनींचा पहिलाच सण येतो, तो म्हणजे संक्रांत। संक्रांत हा सण प्रत्येक सुवासिनीचा खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असतो। पण ज्याप्रमाणे संक्रांतीची आपण वाट बघतो त्याचप्रमाणे आपण संक्रांतीला संक्रांत कशावर आहे हेही खूप आतुरतेने वाट बघत असतो। खूप उत्साह असतो आपल्याला हे विचारण्याचा। बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की संक्रांत ही ना एक वाईट असते, कारण की आपल्यासोबत काही घटना घडत असतात आणि त्या कानावर सारख्या पुढून आपल्याला वाटतं का संक्रांत ही खूप खराब आहे किंवा वाईट आहे असं समज असतो। पण खरं तर संक्रांत वाईट नाही, कारण की संक्रांत ही एक देवी आहे, ती आपल्या जगदंबे आई आदिशक्तीचं एक रूप आहे। बघा, शंखासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याचा वध करण्यासाठी देवी आईने म्हणजे जगदंबेने तिने संक्रांतीचं रूप धारण केलं होतं। मग आता प्रत्येक वर्षी आपण बघत असतो, आपली आई असते ती, पण प्रत्येक वर्षी आपण बघत असतो की संक्रांत ही कशावर येते, ही एक उत्सुकता असते आपल्याला विचारण्याची। आणि काही ठिकाणी ना गावामध्ये ना जे पुरोहित असतात, गुरुजी असतात, ते पण येऊन सांगतात। पण आता ना काही ठिकाणी जात नाही, शहरामध्ये तर बऱ्याच वेळेस येतच नाही। पण ती संक्रांत कशावर आहे, त्यांनी कोणते वस्त्र घातले आहे, कोणते वस्त्र घालायचे नाहीये, कोणती साडी घालायची नाही, कोणत्या बांगड्या घालायच्या नाही, ह्याबद्दल आपण ह्या संदर्भातली माहिती बघणार आहोत। संक्रांत असा सण असतो ना, ह्या दिवसामध्ये ना नवीन लग्न झालेल्या मुली असेल किंवा ना असं असतं ना की मुली आवर्जून ना नवीन वर्ष लग्न झालेल्या मुली ह्या दिवसांमध्ये छानपैकी संक्रांत आईकडे जातात। तिथे पण असा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो। आपल्याकडे सवाष्णीकडे दिवाळी असेल, संक्रांत असेल, आवर्जून बांगड्या घातल्या जातात आणि बांगड्या भरण्याचा हा कार्यक्रम खूप मोठा होत असतो। पण ह्यामध्ये संक्रांतीमध्ये आपल्याला हे नियम पाळायचे आहेत। दुसरं म्हणजे आई तिची ना ओटी पण भरत असते। पण आपल्याला जेव्हा आपण संक्रांतीचा हा सण साजरा करतो त्यावेळेस आपण मग भले संक्रांतीच्या दिवशी आणि नंतर आपण जे सुवासिनीने वाण देतो, वाण स्वरूपात जे दान देत असतो, ते दान देताना सुद्धा आपल्याला ह्या रंगाचे वस्त्र घालायचे नाही। चला व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत कशावर आलेली आहे। संक्रांतीचा हा सण 3 दिवस चालतो। पहिल्या दिवशी भोगी असते, जसं आता 2 वर्षानंतर ह्या दिवशी म्हणजे बघा 13 तारखेला भोगी असणार आहे आणि 14 तारखेला संक्रांत आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते। 2 वर्षानंतर 14 तारखेला ही संक्रांत आलेली आहे। मागच्या 2ही वर्षात 23 आणि 24ला संक्रांत ही पूर्णपणे 15ला आलेली होती। आता ह्या वर्षी 14ला आलेली आहे। आता संक्रांत ही कशावर आलेली आहे, कोणती वस्त्र धारण केलेली आहे, कोणते वस्त्र धारण केले म्हटल्यावर की संक्रांत ह्या देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केले। म्हणजे याचा अर्थ असा की देवीने जे वस्त्र घातले आहे ते आपल्याला घालायचे नाहीये। आणि याचा अर्थ असा की आपल्या सगळ्यांना ज्या सुवासिनी आहेत त्यांना कुणालाच पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करायचे नाही। पिवळा रंग हा गुरुचा असला, बृहस्पतीचा असला, पिवळा रंग घातल्याने भलेही आपल्या आयुष्यात शुभ गोष्टी घडत असतात, कारण की हा गुरुबळ वाढवणारा असतो, पितांबरधारी हा रंग असतो, तरी आपल्याला पिवळा रंग घालायचा नाहीये। पिवळा रंग घालायचा नाहीये। मग आता तुम्ही घालायचा कोणता आहे? बघा, आपण खूप आवडीने संक्रांत साजरी करतो, खूप छान शृंगार वगैरे करून मस्तपैकी सुवासिनींना वाण देतो, मग त्यामध्ये पिवळा रंग घालायचा नाही। आता तुम्ही रंग कोणता घालायचा? सगळ्यात पहिला म्हणजे हिरवा रंग। हिरवा हा निसर्गाचं प्रतीक आहे, हिरवा हा शांततेचं प्रतीक आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही तणावाच्या वातावरणात असतात आणि तुम्ही सहज अशा छान निसर्गरम्य वातावरणाकडे जातात किंवा साधा हिरवा रंग जरी बघितला, असं म्हटलं जातं जो तणावमुक्त करणारा रंग असतो तो हिरवा असतो। साधा आपल्या बाल्कनीमध्ये ठेवलेली झाडं असतात ते पूर्णपणे हिरवं असतात, त्यांच्याकडे बघितलं तरी आपली पूर्णपणे तणावमुक्त होतात। हिरवा रंग। त्यानंतर दुसरा येतो तो लाल रंग। लाल रंग हा आदिशक्तीचा रंग आहे। आदिशक्तीचा कसा? तर बघा, हा कुंकवाचा रंग आहे। सगळ्यात महत्त्वाचा सौभाग्य वाढवणारा रंग आहे। लाल रंगाला खूप महत्त्व आहे। लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तो सौभाग्य वाढवणारा लाल रंग आहे। तिसरा म्हणजे केशरी। केशरी आपल्या राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचा रंग आहे, प्रभू श्री रामचंद्रांच्या ध्वजाचा रंग आहे। त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये जो काही तिरंगा, जो काही ध्वज फडकवला जातो त्या धार्मिकतेमध्ये आपल्याकडे केशरीच रंग वापरला जातो। बघा, केशरी रंग सुद्धा खूप चांगला आहे। केशरी, नारंगी, आपण काय म्हणत असेल ऑरेंज, तर
दुसरा रंग पिंक आहे, तुम्हाला आवडत असेल पिंक तर तुम्ही पिंक घालू शकता, तुम्ही ब्लू पण घालू शकता. पण आता ज्या नवीन सुवासिनी असतात बघा, पण त्यांना एक उत्सुकता असते, म्हणजे त्यांना नाही का नवीन लग्न झालेले असतात का ताई आम्ही मग रंग कोणता घालायचा. आता आम्ही काळा रंग घातला तर चालेल का. काळा रंग तर खरंच कोणीच घालू नका, काळा रंग काही वाईट नाहीये. पण आपण सुवासिनी पूजा करीत असतो, आदिशक्तीची पूजा करीत असतो, आदिशक्तीच्या ह्या सणाची पूजा करीत असतो, हळदी कुंकू लावित असतो. आणि ह्या सणाच्या दिवशी आपण काळा रंग घालणं किती योग्य आहे, कारण आपल्या या आदिशक्तीला काळा रंग हा कधीही चालत नाही. हिंदू शास्त्रामध्ये अजिबात घातलं जात नाही, आणि कोणत्याही पूजेच्या वेळेस सुद्धा काळा रंग घातला जात नाही. तुम्ही वस्त्र असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचे कपडे साडी घातली जात नाही. नवीन ज्यांना संक्रांतीच्या निमित्त ज्या नवीन म्हणजे नववधू असतील त्यांना किंवा इतर कुठल्याही महिलांना ताईंना जर साडी घ्यायची असेल तरीही तुम्ही काळ्या रंगाची घेऊ नका. साडी घ्यायची असेल ना तर हिरव्या रंगाची घ्या. ताई आमच्याकडे आहे मग तुम्ही लाल रंगाची घ्या, केशरी रंगाची घ्या. पण हिरवा रंग का घ्यायचा आहे. हिरवा रंग हा आदिशक्तीचा रंग आहे, आदिशक्तीचा असल्यामुळे तुम्हाला खूप चांगलं संकेत देत असतो. तुम्ही लाल रंगाची सुद्धा साडी घेऊ शकतात. अशा प्रकारे आपल्याला संक्रांत साजरी करायची. आता बऱ्याच महिला संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याकडे ना खरंच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो, बांगड्या भरल्या जातात, सवाष्णी बांगड्या घेतात. आता आपल्या आजी काकू मावशी सासूबाई वगैरे त्या बांगड्या भरतात. मग आजकालच्या मुली काय करतात, बांगड्या घेत नाही. मग विकत जरी आणायचे ठरले ना तर आपल्याला हा रंग घ्यायचा नाही. कोणता रंग घ्यायचा नाहीये आपल्याला, जो पिवळा रंग आहे तो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घ्यायच्या नाही. तुम्ही म्हणाल ताई आम्ही बँटिकच्या बांगड्या घेऊ का, किंवा आपण त्या ज्या बांगड्यांमध्ये घालतो आपण त्या बांगड्या घेऊ का. तर मी खरं सांगू का, त्याचा रंगसुद्धा पिवळा आहे. सध्या ह्या वर्षी थांबून घ्या, ह्या रंगाच्या बांगड्या घेऊ नका, आणि ते चालणार सुद्धा नाही. कोणत्या रंगाच्या बांगड्या घ्यायच्या म्हटल्या तर तुम्ही हिरव्या रंगाच्या घ्या. आता हिरव्या रंगाच्या का, हिरवा रंग हा नवरा आणि बायकोमधलं प्रेम वाढवणारा असतो. कितीही तुमच्यामध्ये मतभेद चाललेले असू दे, कितीही वर्ष झालेले असू दे लग्नाला, पण आपल्या हातात हिरव्या कलरच्या बांगड्या पाहिजेत. आता बघा खरं तर पाहायला गेलं तर सुवासिनींनी हातात एकतरी काचेची हिरवी बांगडी घालायलाच पाहिजे. हे बघा हिरवी बांगडी घालायलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल ताई मी पण घालते आणि कुंकूही लावते, कारण की हे सौभाग्याचं प्रतीक आहे. आपला हिंदू धर्म हे सांगतो की स्त्रियांनी ह्या गोष्टी पाळल्याच पाहिजे. कारण की आजकालच्या मुली गोट घालतात, बाकीचं काही घालतात, ज्याची त्याची आवड आहे. पण सणासुदींना सुद्धा आपल्याला ह्या काचेच्या बांगड्या घातल्याच गेल्या पाहिजे. यामध्ये एक चूक करायची नाही की आपल्याला दोन्हीही हातात सेम बांगड्या भरायच्या नाही. एका हातात जर समजा 6 बांगड्या भरल्या तर दुसऱ्या हातात 7 भरायच्या, एका हातात 12 म्हणजे भरल्या तर दुसऱ्या हातात 13 भरायच्या. असं करायचं आहे, ज्याची त्याची आवड आहे. पण बांगड्या थोड्या का होईना भरा, 6 का होईना बांगड्या भरा, याला खूप महत्त्व आहे. सुवासिनीचा हा सगळ्यांना खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. आपण याची खूप आतुरतेने वाट बघत असतो. मग ह्या वर्षी पिवळ्या रंगावर आलेली आहे, आणि पिवळा रंग हा खूप म्हणजे वर्ष करायचा आहे. छान सजून धजून आपल्याला संक्रांतीचा हा सण साजरा करायचा आहे. मनात कुठल्याही चिंता किंवा कोणती गोष्ट आणू नका, सगळं चांगलं होणार आहे. ह्या अपेक्षेने आपण पुढे जाऊया. चला, श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.